उजनीच्या पाण्यात लपलेले रहस्य म्हणजे पळसदेव. पळसदेव हे पुणे शहरापासून साधारण 120 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. पुणे सोलापूर हायवेवरती बिगवन हे प्रसिद्ध गाव आहे. या बिगवनपासून थोड्याशाच अंतरावर पळसदेव हे गाव आहे. तर अशा तऱ्हेने आम्ही पळसदेव या ठिकाणी पोचलेलो आहोत किनाऱ्यावर. आता आम्हाला इथनं बोटे मार्गे मंदिराकडे जायचे आहे. तर आम्ही निघालो, आमची टीम बसलेली आहे सगळी. मी पण त्याच दिशेने चाललो. येथील मंदिर हे हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले आहे. साधारण हे 12व्या शतकात कल्याण चालुक्य राजवटीत हे मंदिर बांधलेले असावे. या मंदिरात वेगवेगळ्या काळात दुरुस्ती झालेली दिसून येते. हे मंदिर 9 महिने पाण्यात असते. मार्च ते मे महिन्यात हे उजनीचे पाणी कमी झाल्यानंतर वर येते. पळसदेव या ठिकाणी पळसदेवाच्या शेजारी एक चांगदेवांनी बांधलेले एक विष्णुगृहाचे मंदिर आहे. त्याच्यावर एक शिलालेख आहे. त्या शिलालेखात त्यांनी कधी बांधलेले आहे त्याचा उल्लेख केलेला आहे व किती पैसे दिले त्याचाही उल्लेख केलेला आहे. ते आता आपण वाचून पाहूया. श्री दंडनाके विष्णुगृह केले ईश्वर संवत्सरी निफजले प्रासादी बसवन उवजा तेहाचे पुत्र बाह्या बंबे निष्पती सोनेय शास्त्रो 1000 प्रासादीय करवा तोत्तरे भूमी 100 दाऊपसाऊ वाहिला सकू 1079 मंगल महाश्री. अशा प्रकारे इथे एक शिलालेख लिहिलेला आहे. त्याच्यावर वर्णन केलेलं आहे की किती पैसे दिले आणि कुठल्या साली हे बांधलेले आहे. हे मंदिर पाहण्यासाठी बरेच पर्यटन इथे येतात. इथे फ्लेमिंगो पक्ष्याचा पण वावर आहे. पळसदेवला आल्यानंतर त्याच्या समोरच्या साईडला एक रामाचे मंदिर आहे. तिथे आपण आलेलो आहे. तिथं भिंतीवरती खूप छान प्रकारे रामायणातले प्रसंग दाखवले आहेत. हे पहा, इथं हनुमान आहे. हनुमानाने शिपटीला इथं राक्षसांना पकडलेलं आहे. हनुमानाने वरी उचलून पण एक राक्षसाला घेतलेला आहे. हा दुसरा प्रसंग. तिथं वाटिकेत असताना झाडाखाली बसलेली सीतामाता आहे व साईडला ते राक्षसिनी आहेत. वानरसेना दगड उचलून समुद्रामध्ये ते दगड टाकून पूल बनवायचं काम करत आहेत. इथे शेजारी राम व लक्ष्मण आहेत. इथे पण हनुमान सगळे असे दगड उचलून समुद्रात टाकत आहेत. इथं बघा छोटे छोटे कोरीकाम केलेलं आहे. इथं कासव दाखवलेला आहे समुद्रात. माशांचे प्रकार दाखवलेले आहेत बऱ्यापैकी. इथे रावण आहे. ही रावणाची मूर्ती. हे सगळे नर्तिकी आहेत वेगळ्या वेगळ्या.
आहे.